23 वर्षाची एक तरुणी स्वतःच्या लग्नाची खरेदी करून परत येत असताना तिचं अपहरण केलं जातं आणि बस सगळं बिगवन पेटलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोक सरळ रस्त्यावर उतरले। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, मोर्चा निघाला, महामार्ग बंद पडला आणि मग यात राजकारण्यांची देखील एंट्री झाली। या मोर्चात संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर येणार असल्याची चर्चा सुरू झाली। पण लोक एवढे का भडकले? संताप उसळला, रस्ता रोखला गेला आणि वातावरण तंग झालं। इतकं झालं नेमकं काय? आणि आता पुढे काय काय होतंय? वेगवेगळे ट्विस्ट या प्रकरणात येत आहेत। मात्र राजकारण्यांच्या एंट्रीमुळे हे प्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं का? थोडासा विचार आणि चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। नमस्कार, मी संजना कट-टू-कट मध्ये आपलं स्वागत। लक्षात घ्या, या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय चाललंय हे सांगण्याचा आणि काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। विचार करा, एक साधं गाव आहे, बाजारपेठ सुरू आहे, लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि इतक्यात दोघे जण येतात। समोर उभी असलेल्या एका तरुणीला जबरदस्तीने घेऊन येतात, अपहरण करतात आणि भर बाजारात असा प्रकार घडतो। गावभर खळबळ उडते, लोक घाबरतात, संतापतात, चर्चा सुरू असते। सगळ्यांना वाटतं अपहरण झालं किंवा अपहरण झाल्यानंतर पोलीस तपास सुरू करतात। तेव्हा हळूहळू वेगळीच माहिती समोर यायला लागते। प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळतं। जे दिसतं ते पूर्ण चित्र काय आहे हे लक्षात येत नाही आणि अशात राजकारण्यांची एंट्री होते। आता पुढे काय घडेल हे मात्र एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। पण नेमकं घडलं काय? या सगळ्यामागची गोष्ट काय हे सविस्तर समजून घेऊयात। आता मी सांगते त्याच्यावरून। 17 फेब्रुवारी 2026 या रोजी दुपारी 3:30च्या सुमारास एका बाजारपेठात घटना घडली। स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथे ही घटना घडली। लग्न ठरलेलं असल्यामुळे एक तरुणी आई आणि आपल्या भावासोबत खरेदीसाठी बाजारात गेली। खरेदी करून तिघे जण दुचाकीवरून घरी परतत असताना दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली आणि ते तरुण 4 व्हीलरमध्ये होते। सध्या चर्चेत असलेल्या या दोघांची नावं म्हणजे जहीर हरून शेख आणि आयान हरून शेख। नावावरून स्पष्ट होतंय की दोघंही सख्खे भाऊ आहेत। दुचाकी अडवल्यानंतर त्यांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात अक्षरशः लाल तिखट फेकलं। तिखट डोळ्यात गेल्यामुळे प्रचंड जळजळ झाली आणि काहीच दिसेनासं झालं। आई आणि भाऊ काही क्षण पूर्णपणे असहाय्य झाले। याच संधीचा फायदा घेत आरोपींनी त्या तरुणीला 4 चाकी वाहनात बसवलं आणि तिथून पळ काढला। थोडक्यात भर रस्त्यात त्या तरुणीचं अपहरण करण्यात आलं आणि परिसरात एकच खळबळ उडाली। कुटुंबियांनी ही घटना घडल्यानंतर तात्काळ बिगवन पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल करण्यात आला। एवढंच नाही तर पोलिसांनी तात्काळ सूत्र पण हलवली बरं का। तरुणीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली। तपासासाठी पथकं रवाना करण्यात आली। 4 ते 6 विशेष पथकं तरुणीला शोधण्यासाठी पाठवण्यात आली। 165 किलोमीटरचा रूट मॅप तयार करण्यात आला। CCTV फुटेज तपासलं जाते। आरोपीचा फोन बंद असल्यामुळे लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आरोपी आणि तरुणीच्या मोबाईलचं लोकेशन मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या प्रकरणात एक ट्विस्ट आला। पण तो सांगण्याआधी ही घटना घडल्यानंतर काय झालं ते सांगते। ही घटना घडल्यानंतर मोठ्या संख्येनं नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले। आरोपी जहीर हरून शेख आणि आयान हरून शेख यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनीही केली। पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं, मोर्चे काढू नयेत असंही सांगितलं। तरीही बिगवन पोलीस ठाण्यात तरुणीच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, महामार्ग रोखून धरण्यात आला। या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आज बिगवन बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला प्रतिसाद देखील मिळतोय बरं का। पण यासोबतच हिंदू जनाक्रोश निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चाला संबोधन करतील अशी माहिती हा व्हिडिओ बनवेपर्यंत आमच्याकडे आली आहे। अर्थात पुन्हा एकदा आठवण म्हणजे या तरुणांचं नाव आठवण करून द्यायचं तर आरोपी तरुणाचं नाव आहे जहीर हरून शेख आणि आयान हरून शेख। आणि म्हणूनच या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय किंवा या प्रकरणाला वेगळं वळण मिळत नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे। म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल। आणि म्हणूनच आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेत। हिंदुत्ववादी संघटनांचा प्रवेश झाला की प्रखर भूमिका घेणारे नेते पुढे येतातच। त्यामुळे आता संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे या मोर्चाला संबोधित करणार असल्याचं बोललं जाते। पण हे सगळं सुरू असतानाच
जो ट्विस्ट आलाय तो मी आता सांगते. तरुणीचा मोबाईल आणि कॉल तपशील पोलिसांच्या हाती लागल्यानंतर एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अपहरण झालेली तरुणी आणि आरोपी तरुणी यांची घरं शेजारी आहेत. गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरू होतं. दोघांची खरं तर बालपणापासून ओळख असल्याची माहिती पुढे आली. माध्यमांनी ही माहिती दिली. त्यांचे कॉल आणि संदेश पोलिसांच्या हाती लागलेत. सध्या तरी फक्त एका महिन्याचे तपशील मागवण्यात आले असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. पुढचे तपशील लवकरच समोर येतील आणि त्या आल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र एकीकडे आमदारांची एंट्री, दुसरीकडे तपासात समोर येणारी नवीन माहिती, यामुळे प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललंय. जर दोघे एकमेकांना ओळखत होते आणि संवाद सुरू होता तर या प्रकरणाला धार्मिक वळण आता दिलं जाणार का? ते गरजेचं आहे का? एक नागरिक म्हणून हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो या ठिकाणी. आता बघा, खरं तर ही घटना घडल्यानंतर, यात राजकारण्यांची एंट्री झाल्यानंतर काही गोष्टी मला आठवण करून द्याव्याशा वाटतात. याआधी कोल्हापूरमध्येही अशाच प्रकारची थोडीशी वेगळी घटना घडली होती. यावेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जाणारे नितेश राणे यांनी तिथं हजेरी लावली होती आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं होतं. वातावरण तापलं होतं, तणाव वाढला होता, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे अजून एक घटना, नुकतंच 5 ते 6 महिन्यांपूर्वी दौंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचा प्रकार घडला. या मुद्द्यावरून पडळकरांनी जगताप यांची सभा झाली आणि यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गावात जाळपोळ झाला, तणाव निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं. आणि आता भिगवणमध्ये घडलेल्या या घटनेतही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय. मोर्चे, सभा, नेत्यांची भाषणे या सगळ्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तपासात मात्र नवनवीन माहिती समोर येते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी संयम आणि वस्तुनिष्ठ विचार आवश्यक आहे. एक घटना, त्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया आणि यात होणारी राजकीय एंट्री या सगळ्यामुळे समाजात तणाव वाढू नये, हिंसाचार होऊ नये हीच अपेक्षा आहे. भावना भडकवण्यापेक्षा सत्य बाहेर येणं, कायद्यानं कारवाई होणं अधिक महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणाकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कसं पाहता? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.